कारण काढून जायचं. पण डॉक्टरांनी उल्लेख केला, लामटे सरांनी, का जो उपोषण वगैरे 14 दिवस झाले, रात्री आम्ही बसलो, काही निर्णय घेण्यापर्यंत आलोय, तर जाऊन विनंती करायची. आता ते म्हणतात तिथं गेल्यावर आपलंच मुर्दाबाद मुर्दाबाद, तर जाऊ द्या, आपलीच आहेत, हक्कानं सांगतात, सहन करू, समजूत घालू, झालं तेवढा प्रयत्न त्या ठिकाणी करू. ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गवारी सरांनी उल्लेख केला, त्यांनी त्यांचे कष्ट, आता मी पाहिले कष्ट, म्हणजे मी समक्ष नाही पाहिले, पण पुस्तकाचं शेवट पाहिल्यानंतर माणसाला वाटतं का हे किती कष्ट लागले असतील. कारण मोडी जाणणारे, आता मोडीचा जर अभ्यास करायचा असेल तर मला वाटतंय तालुक्यात एखादा माणूस असला तर असतो, तहसीलमध्ये नाही का आपण पेपर काढायला, तर काही ठराविक एखादा माणूस सापडला. मग आमच्या तालुक्यात एक माणूस होता, तोही गेला बिचारा. आता मोडी जाणायची म्हणली तर गवारे सरांना न्यावं लागेल अशी परिस्थिती आहे. कारण त्या पुस्तकाच्या जे त्यांनी पेठची शौर्य गाथा म्हणून लिहिलंय, चेतनजी गेले का? आहे ना, पेठची शौर्य गाथा म्हणून जे लिहिलंय त्याच्यात कोणकोणत्या भाषा आहेत. इंग्लिश तर त्यांचं सराईत आहेत, पण मोडी, आणि तीही असली एकदम पूर्वीची मोडी, आणि तिचं ट्रान्सलेशन करणं कसं शक्य झालं असेल मला माहीत नाही. त्याच्यासाठी किती त्यांनी कष्ट सहन केले असतील. तर आत्तापर्यंत आपल्या समाजात तसे सगळे प्रकारचे, म्हणजे आमचं खातं जर धरलं तर आमच्या खात्यात तर आम्हाला पेच पडला आहे. कधी कोण नंबर लावून बसेल काय भरोसा नाही. पण साहित्यिक आणि लेखक बोटावर मोजणे एवढे आहेत, बोटावर मोजणे म्हणजे नगण्य आहेत. आणि म्हणून ठोकळ सरांना आणि गवारी सरांना मी मनापासून धन्यवाद देईल की ठोकळ सरांचं त्यांनी धांगड की धनगर मला दिलं होतं एक पुस्तक. कारण आम्ही कुठेही गेलो, आता इथे मी वाट पाहत होतो शाली कधी मिळतील, पण एक वज होईल एवढी पुस्तकं मिळाली. आणि असा सत्कार किंवा असं स्वागत कदाचित एवढ्या मोठ्या प्रमाणातलं मी माझ्या लाईफमधलं पहिलंच पाहिजे. मला पुस्तक ठोकळ सरांचं मिळालंय, पण आज मला जाणवायला लागलं, कारण आपले अध्यक्ष दाभाडे सर त्यांनीच मला वाटतं मला पुस्तक दिलं होतं ते. पण अजून एक पेज, जसं ठोकळ सरांनी सांगितलं, विकत घ्या, फुकट घ्या, पण वाचा. आता मला तसंच दिलं होतं तरी अजून वाचता नाही आलं. पण निम्मार्ध डॉक्टर सुपे साहेबांनी, दाभाडे सर असतील किंवा लेंबे असतील, किंवा हा आपला पुण्याचा जो काही ग्रुप आहे किंवा नाशिकचा ग्रुप आहे, चंद्रपूरचा, ह्या लोकांच्या ज्या वेळेला चर्चा होत्या त्यावेळेला निश्चित मी बारकाईनं ऐकत असतो. मला वाटते निम पुस्तक तर माझ्या कानात यांनी तसंच ओतलं असेल, कारण नेहमी चर्चा ह्याच होत असतात. पण तरीसुद्धा मी त्या पुस्तकाचं पान जरी वाचलं नसेल तर अनेकांना त्याचं मार्गदर्शन, का किती लोक, म्हणजे जसं आता 9 ऑगस्टचा सांगितलं तर आहे, आपण बांगरे साहेब ना, शास्त्रज्ञ बांगरे साहेबांनी सूचना केल्या, अगदी खऱ्या आहेत. पण बांगरे साहेब निश्चित मान्य करावं लागेल का आता पूर्वीप्रमाणे अजिबात राहिलेलं नाही. अजिबात नाही म्हणजे आहे अजून काही अंशी ग्रामीण भागात अजूनही त्याचा विपर्यास केला जातो, थोडंसं चुकीच्या पद्धतीने अजूनही त्याची डामडूम केली जाते. पण बरेचसे कार्यक्रम जे काही होतात ते खरंच चांगल्या पद्धतीचे प्रबोधन करणारे कार्यक्रम त्या निमित्तानं होत असतात. का जसं 9 ऑगस्ट हा एकतर मला वाटतं आधी आपल्याला माहीतच नव्हता, त्याची सुरुवात अगदी हळूहळू झाली. तिचं स्वरूप आज जर पाहिलं तर अनेकांना त्याचे डोळे फाटायला लागलेत.
कोणत्या ना कोणत्या वेगवेगळ्या हेतून वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यात अडचणी कशा येतील असं पाहिलं जातं. कारण त्याच्यात तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केल्यामुळे मी 8-9 वर्षापासून मुंबईमध्ये माझी खंत होती का सगळ्या ठिकाणी पुण्यात तुम्ही सगळे होते म्हणून पुण्यातही आदिवासी दिन व्हायचा. मी एकच वर्ष पाहिली रावणाची ताटी नाचवून तिकडं गावाकडं. नंतर ठरवलं कशाला काय म्हणून गावातच, पुण्यात होतो सगळ्या ठिकाणी होतो, मुंबईमध्ये का नाही. आणि तेव्हापासून मुंबईला सुरुवात केली. आता जो परवाचा 9 ऑगस्ट झाला, मला वाटते सर होते, आपल्याला नसत जमलं पण डॉक्टर सुपे साहेब होते आणि बरीचशी पुण्याची मंडळी होती. तर अतिशय सुंदर कार्यक्रम, 3 दिवसाचा कार्यक्रम झाला. 3ही दिवस वेगवेगळ्या मुलांनी मार्गदर्शन केलं. का अक्षरशः एका मुलीनं पहिल्या दिवशी मला वाटते तर तिनं तिचा जर्नी सांगताना ठसा रडली. स्पोर्टमध्ये ती मला वाटते गोल्ड मिळाले तिचा. तसा एक अपंग पोरगा, त्यानं मिळवलेलं शौर्य, त्याचं मार्गदर्शन त्याने सांगितलं. म्हणजे इतरांना स्फूर्ती मिळावी ह्या दृष्टीनं त्या कार्यक्रमांमध्ये कळत न कळत नाचण्याबरोबर कुदण्याबरोबर बाकीचं होतंय. जेव्हा नागपूरची एक आपलीच आदिवासी कन्या होती, तिने पवार साहेबांच्या समोर इंग्लिशमध्ये ज्या वेळेला भाषण केलं तर अक्षरशः सगळेजण टक लावून तिच्याकडे बघत होते. म्हणजे आहे ना का जे आपल्यात एक न्यूनगंड आहे का हे आम्ही नाही करू शकत, पण ह्या अशी मुलं किंवा असे शास्त्रज्ञ, असे लेखक आपल्याला दाखवून देतात, चालना देतात का हे आपण करू शकतो, हे सहज शक्य आहे, हे सांगण्याचं धाडस हे यांच्या वाचनानं आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. म्हणूनच यांनी जी काही पुस्तकं लिहिलीत ती सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. आणि सरांनी उल्लेख केला का दुसरा उठावाची दुसरी प्रत, दुसरी नाही, माझी तर अपेक्षा राहील तिसरी सुद्धा सुरू करू. कारण माझ्या डोक्यात एक कल्पना, जेव्हा पेटची शौर्य गाथा, ही कल्पना मला सहज आली, सहज. कारण मी विश्वकोशाचा मला थोडा छंद होता आधी वाचायचा. आता काय वाचायचा हा विषयच येत नाही. थोडंफार वाचलं तर वाचतो, पण विश्वकोशात ज्या वेळेला मी इंडेक्सवरच पाहायचो, इंडेक्समध्ये आपलं आदिवासींचं कुठं काही दिसतं का, तेव्हा 16वा का 18वा खंड चालू होता. आता काहीतरी 22 का 24वा खंड त्याचं लिखाण चालू आहे. त्याच्यात आदिवासी हा अगदी नगण्य म्हणजे नाहीच जमा आहे. आणि मग तेव्हा मी अशी चर्चा करायचो दोस्तांमध्ये का आपल्याला काही इतिहासच नाही का. आणि मग गवारी सरांनी जेव्हा उठाव लिहिला आणि तो उठाव मला दिला तेव्हापासून मलाही वाटायला लागलं का आपण सुद्धा आता गवारी सरांच्या बरोबर उठाव करायचा. आणि मग पुस्तकांचा उठाव सुरू झाला. आणि त्या दिवसापासून माझी कल्पना होती का सर काही करा, का खूप चांगला बाडगीच्या माचीचा इतिहास वगैरे खूप लांबपर्यंत सटाण्यापर्यंत लिहिला आहे त्यांनी, पण थोडा त्रोटक स्वरूपात आला आहे. आणि मग पेठला इतिहास जो मला जवळून माहीत होता किंवा मी जो जवळून ऐकला होता तो इतका भयानक किंवा भयानक मोठा का त्याच्यात सगळ्यात 80-90% आदिवासींचंच योगदान आहे अशा पद्धतीचं त्या पुस्तकात आलं. आणि मी ऐकूनही होतो. आणि म्हणून ती चालना त्या ठिकाणी मलाही मिळाली. तर मी निश्चित गवारी सरांना किंवा ठोकळ सरांना का त्यांनी धांगड धनगर म्हणजे हे मला वाटते गाईडच झालं. काय अपेक्षित का पूर्वी गाईड म्हणायची त्याला, नवनीत. आवडतो नवनीत सारखंच आपल्या समाजाचं नवनीत म्हणून हे पुस्तक त्या ठिकाणी सरांनी तयार केलंय. भविष्यात अजून अशा प्रकारच्या आपल्यावर आता कमी नजरा नाही आहेत. एक दिवस असा होता म्हणतात आदिवासी म्हणायचं तर सगळंच दूर होतं. आता सगळेच जण कशा काय एवढे प्रेमात पडले
सगळ्यांना आदिवासी व्हावं असं वाटायला लागलं. म्हणजे जनरल कोणी असणारच आहे तिथं, त्यांना माझा विरोध नाही आहे. पण आहे ना बाबा, जो कोणी खरंच आता इथं मला आल्या यानं कोण डामशे सरांनी, मला वाटतंय डामशे सरांचा अभ्यास म्हणजे त्याच्यावर त्यांची PhD झालेली आहे. मी त्यांना तेच सांगितलं, आता तुम्ही दमू नका, सध्या हाच सीझन चालू आहे का तुम्ही ज्याच्यावर अभ्यास करता. कारण आम्हाला जो म्हणजे काय हे तुम्ही मंडळी म्हणता आमदार, आमचे आमदार साहेब, आमचे आमदार साहेब, ज्यांना आपल्यात यायचं आहे ते बाकी घोडे लावून माय करून शिव्या घालतात. मग कोणी रील करतं पाठवतं, कोणी समोरासमोर तोंडावर शिव्या घालतं. बरोबर आहे ना लामटे साहेब? तर त्याच्यात तुम्ही सुद्धा ह्या मंडळीला हाताशी धरून का होईना एखादं चांगलं पुस्तक तयार जर केलं तर मला वाटतंय त्याचा आपल्याला भविष्यातल्या पिढीला त्या ठिकाणी उपयोग होईल. अशा पद्धतीची मी आपल्याला देखील त्या विनंती करतो. मी बोलायला लागलो तर खूप बोलावं लागतं, परंतु इकडं हो ना, मग त्याच्यावर आता त्याच्यावर आपण निवळ बसूनच सांगून चालणार नाही ना. जसं आता हे धनगरांचं पुस्तक लिहिलं म्हणजे संपलं नाही, अजून ते पेटतच आहे. तसं बोगसांचं अजून ते पेटतच आहे, तसं बंजारांचं पेटतच आहे. अजून कोण कोण 2-3 आहेत का आम्ही कोळी, मग ते मराठवाड्यातले कोळी, विदर्भातले कोळी ते वेगळे, इकडे हे मच्छीमार कोळी ते म्हणतात आम्ही तुमचेच. हे बाबा सगळेच आमचे आहेत, पण ते काय म्हणून आम्हाला त्रास देता. नको त्या पद्धतीचे पुरावे, नको त्या पद्धतीचं, पण कुठेही त्यांचा ताळमेळ आपल्याशी लागत नाही. त्या दृष्टीनं आपण हे लिखित स्वरूपात जो अभ्यास करता आणि लिहिता, तर मी खरंच मनापासून आपल्याला धन्यवाद देईल. आपल्या दोघांनाही लेखकांना मी मनापासून धन्यवाद देईल. त्याबरोबर त्यांच्या सौ ज्या आहेत त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देईल. कारण एवढ्या याच्यात वेळ काढायचा म्हणजे सध्या एकतर सौ बरोबर वेळ म्हणजे माझं मी सांगतो, तिच्याबरोबर वेळ नसेल तर मोबाईल बरोबर वेळ, ह्या 2 सौ सोडून दुसरी सवच राहिली नाही. त्याच्यामुळं त्या बिचाऱ्या ह्या अभ्यासाच्या दरम्यान त्यांच्याकडून कधी ऐकलं जात नसेल, पण तो त्यांचा छंद म्हणून त्यांना सपोर्ट करत असतात. त्यांनाही मी मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो. आपण ह्या निमित्तानं आल्यानंतर मंत्री आला, आपला माणूस आला म्हणून काही निवेदनं दिली जातात. तर आपण आपल्या विभागात जो काही एक राक्षसी प्रोजेक्ट येतोय त्या दृष्टीनं तुम्ही मध्यंतरी काही आंदोलनही केलंय, तर आपला सगळा सामाजिक लढा आपण त्या ठिकाणी उभा करू. तुम्ही केलायच, त्याच्या कृती समितीही मला वाटतं तुम्ही केल्यात, तर त्याच्या माध्यमातून आपण पुढं जाऊ. शासन स्तरावर आम्ही सगळे तुमच्याबरोबर राहू, अशाही पद्धतीची मी आपल्याला त्या ठिकाणी एक खात्री देतो. इथं शिक्षक मंडळींनी मला वाटतं प्रोत्साहन भत्ता का जो इतर ठिकाणी प्रोत्साहन भत्ता मिळतो, पण तो फक्त जुन्नरमध्येच मिळत नाही. जुन्नर, आंबेगाव, नाशिकमध्ये मिळतो, नगरमध्ये मिळतो, बऱ्याच म्हणजे राज्यभरात अनेक ठिकाणी मिळतो. मी त्याची माहिती काढतो का बाबा तुमच्यावरच का अन्याय नेमका किंवा तुम्हालाच का घेतलेलं नाही त्याची माहिती त्या ठिकाणी मी काढतो. अशा पद्धतीने तुम्ही मंडळीनं काही वैयक्तिक एका सरपंचताईनं मला काहीतरी गावातल्या विकास कामांसाठी पैसे द्या, तर ताई काय झालंय, प्रत्येक गोष्ट हो म्हणणं बरोबर राहते, पण पैशात हो म्हणणं का अवघडच जातं. कारण आम्हाला शेवटी मर्यादा येतात आणि मर्यादा येऊनही त्याच्यातूनही मार्ग काढू, पण मोठ्या कामांना बजेटशिवाय पर्याय नसतो. का जसं मध्यंतरी मला वाटतंय आपले दुसरे एक साहित्यिक आहेत आपले हे काय आमचे पुण्यावाले, काय त्यांचं नाव, नंदकर साहेब, राजू नंदकर, त्यांनी मला एक रस्ता दाखवला होता. तेव्हा बजेट नेमकं चालू होतं, दिलं होतं मी करून. तसं
काही रस्त्यांची कामं मागितलीत, काही वेगवेगळी छोटी मोठी कामं मागितली, तर निश्चित जिथं जिथं शक्य होईल तिथं देण्याचं काम त्या ठिकाणी करेल, अशा पद्धतीची मी आपल्याला खात्री देतो. या ठिकाणी आपण मला बोलवलं, पण थोडंसं वाईटही वाटतं एका गोष्टीचं, पण विनंती करतो की डॉक्टरांचं पूर्ण भाषण संपेपर्यंत, कारण जसं एखादा माझ्यासारखा जरा नाचणारा असेल गडी, तर त्याला इकडं ताल वाजला का त्याचा पाय हलतो, तसं डॉक्टर बोलायला लागले का रक्त सळसळ करतं. असं डॉक्टरांचं मार्गदर्शन शेवटपर्यंत सगळ्यांनी ऐका, डिस्टर्ब करू नका, अशी मी विनंती करतो आणि मी माझी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.